आता आम्हाला हा साप कुठे दिसला रे भाऊ. आता कुणा काय करेल तर सापासोबत ते सर्व सांगतो तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काय म्हणता वाटतं सर्वात तुम्हाला आपल्या गजानन महाराजांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पैकी सकाळी तयारी वगैरे केल्यावर म्हणलं चला म्हटलं आता येऊ आपण दर्शन करू. आता आम्ही मंदिरावर चाललो होतो तेवढ्यात आपल्याला आपल्या गावाकडचा मित्र भेटला. त्याला भेटून आम्ही आता पुढे निघालोच होतो तेवढ्यात आम्हाला रस्त्यातच हा मोठा साप दिसला. त्याला म्हणला सापावून कोणती गाडी वगैरे जाईल. त्याला म्हटलं की हा साप एका बाजूला फेकून दे म्हटलं. तिथून आम्ही आलो होतो इकडे आपल्या गजानन महाराजांच्या मंदिरावर. आज प्रगट दिन म्हटलं आज मंदिरावर लय गर्दी होईल. त्या दाखाने आम्ही आज सकाळ सकाळी चालतो इकडे मंदिरावर पाया पडायला. आता आम्ही ना गजानन महाराजांच्या वरच्या मंदिरात तर पाया पडल्या होत्या. चला म्हटलं आता खालच्या मंदिरातून मी पाया पडलो. खालच्या मंदिरातून मस्तपैकी गजानन महाराजांचं दर्शन वगैरे करून घेतलं. महाराजांना म्हणलं आमच्या इंस्टा फॅमिलीला असं सुखू ठेव म्हणलं. आता आपले ब्लॉग लय जण पाहता पण ते लाईक आणि फॉलो काही करतच नाही. आता तुम्ही ना अजून पण मला फॉलो करत असेल ते लवकर फॉलो करून घ्या राव. आता तिथं दर्शन वगैरे करून दुपारी आलो. आता आम्ही इकडे यात्रेमध्ये फिरण्यासाठी. आता गजानन महाराजांचं मंदिर आमच्या रूम पासून काहीच दूर नाही. आता आमच्या इकडे एवढ्या चक्र झाला की जाऊ द्या. आता आम्हाला दिवसभर तर काही काम नव्हतं. आता आम्ही कोणत्याही दुकानावर जायचो फक्त भाव विचारतो. आता घेणं तर काही नव्हतं आम्हाला. म्हटलं आता प्रत्येक गोष्टीचा भाव मालूम पाहिजे म्हटलं. आता आम्ही फिरू तोला दाखलो होतो. चला म्हटलं आता काहीतरी थंड घेऊ म्हटलं. काय मस्तपैकी थंडागार उसाचा रस पिऊन घेतला. म्हणलं चला म्हटलं आता लय झाला म्हटलं फिरणं. कालचा पेपरचा अभ्यास बी करणार म्हटलं चला आता रूमवर.